गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर नवरा बायकोची भेट कधी होते? ते दोघे एकमेकांना स्पर्श करू शकतात का? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी विचार केलाय का, ज्या व्यक्तीला आपण आपली अर्धांगिनी किंवा प्राणप्रिय व्यक्ती म्हणतो, पत्नी म्हणतो, बायको म्हणतो, त्यासोबतच आपण अग्नीच्या साक्षीने 7 फेरे घेतले, जन्मोजन्मीच्या भेटीचे वचन घेतो, जेव्हा ती व्यक्ती अचानक जग सोडून जाते, हे ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकते. मृत्यू म्हणजे फक्त शरीराचा अंत आहे, पण त्या आत्म्याचं काय, जो तुमच्या भेटीसाठी आतुर होऊन उभा असतो. नवरा बायको पुन्हा कधी भेटू शकतात, की आपल्या कर्माच्या भिंती या नात्याला कायमचा तोडून टाकतात? आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्या रडणाऱ्या मनाला मिळणार एक उत्तर आहे. पण आपण विज्ञानाच्या पलीकडे जाऊन गरुड पुराणाच्या पानापानात लपलेलं ते रहस्य उलगडणार आहोत, जे ऐकून कदाचित तुम्हाला शांत झोप लागेल किंवा तुमचं आयुष्य बदलून जाईल. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की माझे मिस्टर, माझी बायको मला सोडून गेली, आम्ही पुन्हा कधी भेटू? स्वामींच्या कृपेने आमची पुन्हा गाठभेट पडेल का? हे ऐकले की मन विचाराने शांत होतं. मृत्यू हे जीवनाचं एकमेव सत्य आहे, ते आपण नाकारू शकत नाही. जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी मृत्यू पावणारच असतो. मृत्यू हा अटळ आहे, त्याला वेळेचं काळाचं बंधन नाही. ज्याची वेळ ठरलेली आहे त्याला जावेच लागते. पण गरुड पुराणाचे भगवान विष्णूंनी स्वतः पक्षीराज गरुडाला जेव्हा मृत्यूच्या प्रवासाबद्दल सांगितलं, त्यात पती पत्नीच्या भेटीबद्दल अत्यंत गोड माहिती दिली आहे. ते आपल्याला विसरून जातात की आपली वाट पाहत असतात. या विशेष व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणातील त्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत, जिथे आत्म्याच्या प्रवासाचे वर्णन आहे. हा व्हिडिओ बनवताना माझंही मन भरून आले, कारण हे सत्य कठोर आहे, तितकंच ते भावनिकही आहे. जर तुम्हीही कोणाजवळच्या व्यक्तीला गमावलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. स्वामींचा एक संकेत, समजा पुढे जाण्यापूर्वी मनापासून श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण स्वामींच्या मनात दुःखाचे निवारण आहे. गरुड पुराण सांगते की जेव्हा शरीरातून प्राण बाहेर पडतात तेव्हा आत्मा लगेच यमलोकात जात नाही. तो आपल्या शरीराभोवती आणि घराभोवती फिरत असतो. पहिल्या काही तासात आत्म्याला हे समजत नाही की तो मेला आहे. तो आपल्या पत्नीला रडताना पाहतो. तो तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. अगं मी इथेच आहे, रडू नकोस असं सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मुलांजवळ जातो, बायकोजवळ जातो. आत्म्याला भूक आणि तहान लागलेली असते. गरुड पुराणानुसार हे 13 दिवस त्या आत्म्यासाठी अत्यंत क्लेशदायक असतात. जर पतीचा मृत्यू झाला असेल तर तो आपल्या पत्नीच्या भोवती असतो, आणि जर पत्नीचा मृत्यू झाला असेल तर पत्नी पतीच्या भोवती असतो, कारण तिचं दुःख त्याला बांधून ठेवतो. 13व्या दिवशी जेव्हा पिंडदान होतं तेव्हा त्याला पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा मिळते. तुम्हाला हे असं कधी वाटतं, जवळ असूनही आपण त्याला मिठी मारू शकत नाही, अंगावर शहारे येतात हे ऐकून? मृत्यू किती निष्ठुर असतो. तुम्हालाही असं कधी वाटलं असेल का की कोणीतरी घरात आहे पण ते दिसत नाही? या 13 दिवसांमध्ये घरामध्ये गरुड पुराण आणि विष्णू सहस्त्रनाम लावून ठेवावे. पती किंवा पत्नीच्या निधनानंतर खचून न जाता श्री स्वामी समर्थ मंत्राचा सतत जप करावा, जेणेकरून त्या आत्म्याला शांती मिळेल. 13 दिवसात केलेले शुद्ध दान त्या आत्म्याला पुढच्या प्रवासात भोजन म्हणून मिळतं. आपण म्हणतो की लग्न हे 7 जन्माचं नातं आहे. गरुड पुराणात याला ऋणानुबंध म्हणतात. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात पती किंवा पत्नी म्हणून का येते? कारण मागील जन्मातलं काही देणं घेणं बाकी असतं. गरुड पुराणानुसार ज्या पती पत्नीमध्ये अत्यंत प्रामाणिक प्रेम असतं आणि ज्यांनी एकमेकांशी कधीही दगाफटका केला नसतो, त्यांचे ऋणानुबंध इतके घट्ट असतात की मृत्यू देखील त्यांना तोडू शकत नाही. जेव्हा असा आत्मा यमलोकाच्या वाटेवर असतो तेव्हा त्याच्या मनात आपल्या जोडीदाराचे विचार चालू असतात. गरुड पुराण सांगते की जर तुमचं पुण्य प्रबळ असेल तर तुम्हाला यमलोकातून पुढे पितृलोकात जाता येतं.
विचार करा, मृत्यूच्या त्या भयान वाटेवर सुद्धा त्या आत्म्याला फक्त आपल्या जोडीदाराची आठवण असते. आपल्या जोडीदाराशी कधीही खोटं बोलू नये. जर तुमच्या हातून काही चूक झाली असेल तर जिवंतपणेच माफी मागा. जर अमावस्येला पती किंवा पत्नीच्या नावाने अन्नदान करा. स्वामी समर्थांची सेवा केल्याने हे ऋणानुबंध पवित्र होतात. गरुड पुराणात एका नदीचा उल्लेख आहे. तिचं नाव वैतरणी नदी आहे. मृत्यूच्या 1 तास आधी थरकाप होतो. ज्याचा मृत्यू होणार आहे त्याला आधीच थोडीशी चाहूल लागते. त्या जीवाला माहीत असते की आज काहीतरी अनिष्ट घडणार आहे व वैतरणी नदी ही रक्ताने भरलेली असते. यमलोकाकडे जाताना प्रत्येक आत्म्याला ही नदी पार करावीच लागते. गरुड पुराण सांगते की ज्या पती पत्नीने आयुष्यात एकत्र राहून धर्माचं पालन केलं आहे, दान धर्म केला आहे, त्यांच्यासाठी यमदूत एक नावेत आणतात. पण ज्यांनी पाप केला आहे, जोडीदाराचा छळ केला आहे, ते या नदीत अडकून पडतात. गरुड पुराणात इथेच पती आणि पत्नीची ताटातूट होते. जर एकाचं पुण्य जास्त असेल तर तो पार होतो आणि दुसऱ्याचं पाप जास्त असेल तर तो तिथेच ओरडत राहतो. एकाच नावेतून प्रवास करणारे 2 जीव कर्मामुळे एकमेकांपासून कायमचे लांब होतात. वैतरणी नदीतून सुटका होण्यासाठी जिवंतपणेच गोदान किंवा गायीची सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. दररोज दान करा किंवा दररोज स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा आणि प्रार्थना मागा. यामुळे कर्माचा भार हलका होतो. मुळात कोणतीही गोष्ट किंवा कर्म करताना स्वामी मला बघत आहेत हे लक्षात ठेवूनच कर्म करा. म्हणजे तुमच्या हातून पाप आणि चुका कमी होतील. गरुड पुराणातील हे सर्वात मोठे रहस्य आहे. लोक विचारतात, आम्ही पुढच्या जन्मात पुन्हा नवरा बायको होऊ का? गरुड पुराणानुसार आत्मा कधीही मरत नाही. तो फक्त कपडे बदलावे तसे शरीर बदलतो. जर पती आणि पत्नी दोघांची इच्छा पुन्हा एकत्र येण्याची असेल आणि त्यांचे संस्कार जुळत असतील तर निसर्ग त्यांना पुन्हा एकत्र आणतोच. फक्त दरवेळी ते पती पत्नीच असतील असं नाही. कधीकधी ते पिता पुत्री, कधी भाऊ बहीण किंवा कधी जिवलग मित्र म्हणून जन्माला येतात. कारण प्रेमाचा उद्देश फक्त शरीर नसतं तर आत्म्याचा समाधान असतं. ज्यांना मोक्ष हवा असतो ते पुन्हा जन्माला येत नाहीत. ते थेट स्वामींच्या चरणी विलीन होतात. हे ऐकताना थोडं वाईट वाटतं ना, की नातं बदलू शकतं, पण विचार करा, या आत्म्याला फक्त तुमची सोबत हवी असते. मग ती कोणत्याही रूपात का असेना. हीच खरी भक्ती आहे. जर तुम्हाला पुन्हा नातं तेच हवं असेल तर संकल्प करून 21 दिवस स्वामी चरित्र सारामृत असे वाचन करा. तुमच्या मनातील शुद्ध इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतात. अनेक भक्तांना अनुभव येतो की गेलेली व्यक्ती स्वप्नात येते. गरुड पुराणात याला संकेत मानतात. आत्मा जेव्हा मृत्यूनंतर स्थिर होतो तेव्हा तो आपल्या प्रियजनांना संदेश देण्यासाठी स्वप्न हे माध्यम वापरतो. पण जर तुमचा जोडीदार स्वप्नात तुम्हाला काही खायला मागत असेल किंवा रडताना दिसत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ते अजूनही तृप्त झालेले नाहीत. जर ते शांतपणे असताना किंवा आशीर्वाद देताना दिसले तर समजा की यमलोकांची त्यांची परीक्षा संपली आहे आणि ते सुखी आहेत. ही एक प्रकारची भेटीची खूण आहे. स्वप्नात जेव्हा आपण त्यांना पाहतो तेव्हा क्षणभर वाटतं की ते परत आलेत, पण रडू आल्यावर डोळ्यात पाणी असतं. तुम्हालाही असे स्वप्न कधी पडलेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर स्वप्नात गेलेली व्यक्ती वारंवार दुःखद रूपात दिसत असेल तर नारायण बळी आणि त्रिपिंडी श्राद्ध करून घ्यावे. दररोज श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 वेळा जप करावा. गरुड पुराणातील प्रेतकल्प सांगतो की यमराजाच्या दरबारात सर्व आत्मे आपल्या कर्माच्या रांगेत उभे असतात. त्या रांगेमध्ये उभे असतात. प्रेम नसतं, भावना नसतात, असतो तो फक्त पश्चाताप. राजाच्या दरबारात सर्व आत्मे आपल्या कर्माच्या निकालाची वाट पाहत रांगेत उभे असतात. तिथे भेट होणार शक्य असतं, पण तिथे मोह माया नसते. तिथे फक्त पश्चाताप असतो. त्यांना त्यांचे मागील आयुष्य पडद्यामागे दाखवतात. जर दोघांनीही भक्ती केली असेल तर यमराज त्यांना एकत्र पुढच्या प्रवासासाठी जाण्याची परवानगी देतात. पण हे फक्त 1% लोकांच्या बाबतीत घडतं. ज्यांनी आपलं आयुष्य स्वामींच्या चरणी अर्पण केलं आहे त्या गर्दीत आपल्या जोडीदारात आपल्याला ओळखेल का हा विचार करूनच मनाला धडकी भरते. पण स्वामींच्या भक्तांना ओळखण्याची गरज नसते, कारण त्यांच्या कपाळावर स्वामींच्या नावाचं तेज हे असतं. आयुष्यात कधीही कोणाचं मन दुखवू नका. पती पत्नीने एकत्र बसून रोज किमान 15 मिनिटे नामस्मरण करा.
हे एकत्र केलेले पुण्य तुम्हाला मृत्यूनंतर हे एकत्र ठेवते. गरुड पुराण सांगते की मृत्यूच्या वेळी जेव्हा भयानक यमदूत येतात ते फक्त पापी लोकांसाठी असतात. जे लोक आयुष्यभर स्वामी समर्थांच्या किंवा दत्तगुरूंच्या नामात दंग असतात त्यांच्यासाठी मृत्यू हा वेदनादायक कधीच नसतो. गरुड पुराणानुसार विष्णूंच्या भक्तांना घेण्यासाठी वैकुंठातून विमान येते. जर पती पत्नी दोघांनीही आयुष्यभर भक्ती केली असेल तर ते यमलोकात जातच नाहीत. ते थेट उच्च लोकात जातात, जिथे दुःख नाही फक्त आनंद आहे. तिथे त्यांची भेट ही कायमची आणि दिव्य असते. स्वामींची कृपा किती आघात आहे ना. मृत्यूसारख्या भयान गोष्टीलाही स्वामींनी फुलासारखं हलकं करतात. म्हणूनच केवळ स्वामींच्या नामस्मरणात दंग व्हा. स्वामी कधीच तुमची साथ सोडत नाहीत. हे वाक्य नाही तर हे अंतिम सत्य आहे. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना स्वामी माझा हात सोडू नका हीच एक प्रार्थना करा. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.